ईदच्या दिवशीच खामगावात शोककळा, जनना तलावात पोहायला गेलेला तरुण बुडाला. ईदचा उत्साह असतानाच खामगावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील जननाथ तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अरसान नईम खटिक असं वय असणारे अंदाजे 18 वर्ष, राहणार बडेप्लॉट असं पाण्यात बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. आज ईदचा सण असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. बडेप्लॉट भागातील अरसान नईम खटिक हा आपल्या एका मित्रासह जननाथ तलाव येथे दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्यात उडी घेतल्यानंतर अरसानला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. आपला मित्र बुडत असल्याचं पाहून त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने आरडाओरडा करून मदतीसाठी याचना केली. सुरुवातीला मदतीला कोणी धावून आलेलं नाही, मात्र त्यानंतर त्याच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. स्थानिकांनी तातडीनं पाण्यात शोध मोहीम सुरू केली, मात्र तासाभराच्या प्रयत्नानंतरही अरसानचा पत्ता लागला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीनं प्रशासनाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच NDRFचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आधुनिक साधनांच्या सहाय्यानं अरसानचा शोध घेणं सुरू झालं आहे. आणि ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच जननाथ तलाव परिसरात हजारांच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शोधकार्यात अडथळे येऊ नये म्हणून खामगाव पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठून चोख बंदोबस्त लावला आहे. आज आनंदाचा सण असलेल्या ईदच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने बडेप्लॉट परिसरासह संपूर्ण खामगाव शहरावर शोककळा पसरली आहे. सध्या युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असून अरसानचा शोध लागण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.